लग्न तर झालं, पण प्रेम भाग 10. सई आणि आरव दोघांनाही रोजच्या ऑफिसमुळे फारसा वेळ मिळत नव्हता. पण त्यांचे घरचे अगदी नेटाने साखरपुड्याच्या तयारीला लागलेले. दोघांनी फक्त एकमेकांसाठीच्या अंगठ्या सिलेक्ट केल्या होत्या. बाकी सगळी खरेदी घरच्यांनीच केली. या दिवसात सईचे बाबा, आई, आजी, आजोबा अगदी हळवे झाले होते. तशी ती सगळ्यांची लाडकी होतीच. ती एक ना एक दिवस लग्न करून निघून जाईल, हेही सगळ्यांच्या मनात होतंच. पण जसे दिवस जात होते तसे त्यांच्या जीव वर खाली होत होता. आरवबद्दल सगळ्यांच्या मनात खात्री होती, पण तरीही हे सगळं स्वीकार करायला त्यांना थोडं अवघड जात होतं. ते तिच्यावर तसं काही दाखवत नसले तरी चौघांची अवस्था एकमेकांना माहिती होती. साखरपुड्याचे 2 दिवस आधी काकू, सान्वी, अनिश आणि जुईही आले होते. सईची आई म्हणाली, झाली सगळी तयारी? आता उद्या सकाळी यांना लवकर हॉलवर जावं लागेल. डेकोरेशन आणि कॅटरिंग बरोबर आहे का बघायला. काकू म्हणाली, बरं झालं ताई, तुम्हीही आराम करा आता. खूप थकल्यासारख्या दिसत आहात. तूही आराम कर. आलीस तशी कामाला लागलीयस. पोर झोपली ना? हो, सान्वी आणि जुई सईच्या रूममध्ये आहेत आणि अनिश यांच्यासोबत आमच्या रूममध्ये झोपलाय. आरव ही जेवण करून झाल्यावर थोडा वेळ समीर आणि शशांक सोबत फिरून आला. मग भैया, कसं वाटते? उद्या एंगेजमेंट आहे. शशांक हसत विचारतो. छान वाटते. स्वप्न पूर्ण होत असल्यासारखं वाटते. आरव गालात हसत म्हणतो, आम्हाला तर आधी वाटायचं तू लग्नच करणार नाहीस, पण आता सगळं कसं पटापट होते ना. हो बरं, चला, खूप वेळ झाला फिरतोय. उद्या लवकर पण उठायचे. पण तुला कुठे झोप येणार? शशांक म्हणतो तसा समीर त्याला टाळी देऊन जोरात असतो. आरव दोघांकडे रागाने बघतो. तसे ते दोघेही पडायला लागतात आणि तो त्यांच्या मागे पडतो. ते घरात येऊन त्यांच्या रूममध्ये घुसतात. आरव मागेच असतो. काय रे, फिरायला गेला होतात ना, पडत का आलात? कुत्रे मागे लागले की काय? रेणू दिदी हसत विचारते. आरव म्हणाला, नाही ग, असंच जरा टाइमपास चालू होतं. तुम्ही झोपला नाहीत अजून? अरे, आताच पिल्लूला झोपवलं. आता आम्ही पण चाललोच होतो झोपायला. तू पण जा. हो. आरव रूममध्ये जायला वळतो. इतक्यात रेणू मागून म्हणते, झोप येईल ना? तसा समीर आणि शशांकच्या रूममधून हसण्याचा आवाज येतो. ते दरवाजाला कानच लावून बसले होते. आरव डोक्यावर हात मारून घेतो आणि तिच्याकडे बघून हसत म्हणतो, दीदी, ही माकड का हसली इतकी जोरात? रेणू काही न कळून विचारते. काही नाही, झोप तू. गुड नाईट. आरव रूममध्ये येऊन सईला फोन करतो. त्या तिघीही रूममध्ये अगदी गुडगुड घातला होता. गप्पा, हसणं, खिदळणं आणि जोरात चालू होतं. सान्वी सईला मेहंदी काढायला सुरुवात करणार इतक्यात सईचा फोन वाजतो. हाय स्वीट हार्ट. हाय, काय करतेयस? आता मेहंदी काढणार आहे. तू काय करतोयस? झोपला नाही अजून? कसा झोपणार? घरी नाहीये ना मी. मग इतक्या रात्री कुठे फिरतोयस? ती आश्चर्याने विचारते. तुझ्या रूमची खिडकी उघडून बघ. आरव हसत तिला म्हणतो. काय? तू परत आला आहेस? ती जोरात बोलून बेडवरून खाली उडी मारून खिडकीकडे जाते. पण बाहेर कोणीच दिसत नाही. पलीकडे फोनवर आरव हसत असतो. खोटारड्या, मला वाटलं खरंच आलास. ती चिडून म्हणते. नाही ग राणी, पण तू म्हणत असशील तर येतो लगेच. काही गरज नाही. ती अजूनही रागातच म्हणते. नाही, आता यावंच लागेल असं दिसतंय. तुझा राग घालवायला, तो खट्याळपणे विचारतो. ए नको नको, मला कसलाही राग आला नाहीये. आता येऊ नकोस. ती घाबरतच म्हणते. तसा तो जोरात असतो. आय लव्ह यू सो मच क्युटीफाय. लव्ह यू टू. ती हळूच त्या दोघींना ऐकू जाणार नाही अशा आवाजात बोलते. चल, काढ तू मेहंदी. माझं नाव पण काढ. हो हो. अजून काही? नाही, इतकंच. आणि झालं की फोटो दाखव मला. हो. झोप आता. गुड नाईट. मिस यू टू जान. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही घरात अगदी गडबड चालू होती. सगळे तयार होऊन हॉलला निघाले. सोहळ्याला फार गर्दी नाही. अगदी जवळचे नातेवाईक, काही ऑफिसचे सहकारी आणि दोघांचे मित्रमंडळी उपस्थित होते. दोघांची जोडी अगदी सुंदर दिसत होती. सईने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती आणि आरवने ऑफ व्हाईट कलरचा सिल्क कुर्ता आणि पायजामा घातला होता आणि तिच्या साडीला मॅच होईल असं मोरपंखी रंगाचं जॅकेट होतं. दोन्ही कुटुंबाची अगदी नजरच हलत नव्हती त्यांच्यावरून. रीतिरिवाजानुसार सर्व विधी चालू होते. सगळं झाल्यानंतर गुरुजींनी अंगठ्या आणायला सांगितल्या. तसे दोघांची भावंड आणि मैत्रिणी पुढे झाले. गुरुजी, अंगठी 5 मिनिटांनी घातली तर चालेल? समीरने नम्रपणे विचारलं. तसं सई आणि आरवने प्रश्नार्थक नजरेने आधी समीरकडे आणि मग एकमेकांकडे पाहिलं. हो चालेल, पण काही समस्या आहे का? नाही गुरुजी, फक्त एक छोटासा खेळ खेळायचा आहे. आदित्य आरवकडे बघून हसत म्हणतो. तसा आदित्य आणि अंशू स्टेजवर जातात आणि माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात करतात. तर लव्ह बर्ड्स, आम्हाला माहिती आहे तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला
खूप कष्ट घ्यावे लागले आणि आता इथे आजपासून तुम्ही ऑफिशियली एकमेकांचे होणार आहात. पण त्याआधी तुम्हाला या अंगठ्या लागतील आणि त्या तुम्हाला मिळवाव्या लागतील. आदित्य हसत म्हणतो, करेक्ट. आम्ही काही प्रश्न विचारू, त्याची उत्तर जर बरोबर दिलीत तर तुम्हाला अंगठी मिळेल. अंशिका म्हणते. तसे दोघे त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात. हो, आणि हे सगळं तुमच्या आईबाबांच्या परवानगीनेच चालू आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला रागवू शकत नाही. सई आणि आरव खाली त्यांच्या आईबाबांकडे बघतात. तर चौघेही गालात हसत असतात. चला मग गेम चालू करू. बघू एकमेकांना किती ओळखता आणि एकमेकांवर किती प्रेम आहे. अंशिका त्यांना चिडवत म्हणते. दोघांनाही खुर्च्यांवर बसवून आदित्य त्यांच्या हातात माईक देतो. सो तुम्ही पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलात ती तारीख 20 नोव्हेंबर. दोघेही 1 वर्ष होऊन गेलं आताच. दोघांची भेटायची आवडती जागा. आदित्य, मला जिथे सई माझ्यासोबत असेल ती कोणतीही जागा आवडते. पण सईला ती टेकडी आवडते जिथे आम्ही दुसऱ्यांदा भेटलो होतो. आरव सईकडे बघत म्हणाला. हो, तिनेही हसतच उत्तर दिलं. आरवने तुला दिलेलं पहिलं गिफ्ट. अंशिका हसत म्हणते. रिंग. चूक. सगळ्यात आधी मी माझं हृदय तिला दिलं. म्हणतो तसे सगळे जोरात हसायला लागतात आणि सई डोक्यावर हात मारून घेते. इंटरेस्टिंग. तुम्हाला एकमेकांमध्ये सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट. आदित्य मध्ये येत म्हणतो. आरव म्हणाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची स्माईल. जीवच घेते माझा. आणि दुसरं म्हणजे ती ज्या प्रकारे माणसांना आपलंसं करते आणि जवळच्या माणसांची ज्या प्रकारे काळजी घेते. तिचा हात हातात घेऊन म्हणतो, ज्या प्रकारे तो त्याच्या कामावर आणि कुटुंबावर प्रेम करतो, स्वतःच्या जबाबदारीमधून कधीच पळ काढत नाही. अँड ऑफकोर्स द वे हे लुक्स अट मी. शेवटचं वाक्य ती माईकवर न बोलता फक्त त्या तिघांना ऐकू जाईल इतक्याच आवाजात बोलते आणि आरव तिच्याकडे पाहत राहतो. आहा, बरं एकमेकांच्या न आवडणाऱ्या गोष्टी. सई म्हणाली. कामापुढे त्याला स्वतःच्या खाण्यापिण्याची पण आठवण राहत नाही. स्वतःची काळजी अजिबात घेत नाही. तू आहेस की आता? आरव तिच्या कानात म्हणतो. तशी ती लाजते. सईला राग खूप पटकन येतो. हां, आता तो घालवायचा कसा ते मला माहिती आहे, ती गोष्ट वेगळी. तो बोलतो तसे हॉलमध्ये सगळे हसायला लागतात. सई अगदी लाजेने चूर होऊन जाते. काहीही कसं बोलतोस रे? ती त्याला दटावत म्हणते. अरे, प्यार किया तो डरना क्या? तो तिच्याकडे बघून डोळा मारत म्हणतो. बरं, आता लास्ट क्वेश्चन. आदित्य हसू दावत म्हणतो. तुमची एकमेकांसोबतची सगळ्यात आवडती आठवण कोणती? दोघीही एकमेकांकडे बघून असतात. त्यांना पाडव्याची रात्र आठवते, पण ते सिक्रेट असतं त्यांच्यातलं, ते जे आदित्यनेही सांभाळलेलं असतं. लक्ष्मीपूजनची संध्याकाळ, जेव्हा मी सईला प्रपोज केलं होतं. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. अरे वा, पण तेव्हा तर आम्ही कोणी नव्हतो. आता ही घ्या अंगठी आणि फ्लॅशबॅक दाखवा आम्हाला. अंशिका असून त्यांच्याकडे अंगठी देत म्हणते. आणि अंशू आणि आदित्य खाली येतात. सई म्हणाली. नाही, आज आरव मला नाही, मी त्याला प्रपोज करणार आहे. तो मला वेळोवेळी सांगतो की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, पण मला प्रत्येक वेळी नाही बोलता येत. आज मला बोलायचे. सगळ्यांकडे बघून म्हणते. आरव तिला थक्क होऊन बघत राहतो. सई त्याच्याकडे वळते आणि त्याच्या डोळ्यात बघून म्हणते. एक मी एक तू, शब्द मी गीत तू स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू. आय लव्ह यू आरव. आणि एक पाऊल मागे सरकून गुडघ्यावर बसून विचारते की लग्न करशील माझ्याशी? तसे खालून आदित्य आणि समीर जोरात सिटी मारतात आणि बाकी सगळे खालून चिअर करतात. आरव तिला खांद्याला धरून उभं करतो आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणतो. ऑफकोर्स, तुझ्याशीच तर लग्न करायचंय. तसे सगळे हसायला लागतात. आरव आणि सई एकमेकांना अंगठी घालतात आणि त्यांची मित्रमैत्रिणी स्टेज खालून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळतात. आरवने सईला प्रपोज करताना जी अंगठी घातली असते त्यालाच मॅच होईल आणि त्यात ॲडजस्ट होईल अशी अंगठी साखरपुड्यासाठी बनवलेली असते. त्यामुळे सईच्या बोटात त्या 2 अंगठ्या मिळून एकच अंगठी असल्यासारखं दिसत होतं. सोहळा अगदी उत्साहात पार पडला. आलेले सगळे पाहुणे आशीर्वाद घेऊन आणि जेवण करून निघत होते. सगळं आवरून घरी पोचायला त्यांना संध्याकाळ झाली. काकू, बघतीयस ना कोणाच्या तरी चेहऱ्यावर किती हसू पसरलंय? रेणू आरवला चिडवत म्हणाली. काय यार दीदी, तू पण कर गरिबाची चेष्टा. असं म्हणत जरा लाजतच तो रूममध्ये गेला. रात्री जेवणानंतर आज आरव, समीर आणि शशांक बरोबर रेणूही आली होती फिरायला. सम्या, शशी, तुम्ही जरा पुढे व्हा, मला आरुषे बोलायचंय. रेणू, काय बोलायचंय? आम्ही पण ऐकतो की. शशांक, काही गरज नाही, तुमची वेळ आली की सांगेन. जा आता. ते दोघे पुढे निघतात आणि रेणू चालता चालता बोलायला लागते. आरू, खुश आहेस ना? खूप खुश आहे मी दीदी. आरव हसऱ्या चेहऱ्याने तिला म्हणतो.
थोडीशी धाकधूक किंवा बेचैनी होतीये का रे? अजिबात नाही. असं का होईल? पण मला खात्री आहे सईला नक्की होत असणार. का? तो चालता चालता थांबला. सांगते. खूप सिरियस होऊ नकोस. सईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. यात शंकाच नाही. आपल्या घरचेही तिला छान सांभाळून घेतील. पण आरू, काही महिन्यात तिचं आयुष्य पूर्ण बदलणार आहे. एका मुलीसाठी तिचं घर आणि आई-वडिलांना सोडून फक्त एका माणसावर विश्वास ठेवून दुसऱ्या घरी येणं सोपं नसतं रे. आरव तिचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होता. आपल्याकडे ही प्रथा आहे म्हणून कुणाला वेगळं काही वाटत नाही, पण त्या मुलीच्या मनाची अवस्था कोणालाच समजू शकणार नाही. ती तुझी प्रियशी होती आणि आता बायको होईल, पण ती फक्त तुझी बायको म्हणून नाही, घरची सून म्हणूनही येणार आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखता, पण महत्त्वाचं म्हणजे तिला आपल्या घरच्यांनाही ओळखायला थोडा वेळ दे. प्रियसीची जेव्हा बायको होते ना, तेव्हा तिच्यातही बदल होतात आरू, जो तुला ॲक्सेप्ट करायला हवं. रेणू, हो दीदी, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते. तू पण कसं ॲडजस्ट केलंस गं? माहेरी लाडकी असलेली मुलगी सासरी गेल्यानंतर इतकं छान घर सांभाळणारी जबाबदार सून कशी होते? ते चुका करत करतच शिकावं लागतं. माझ्याकडूनही चुका झाल्याच. पण तुझ्या जिजूंनी खूप सांभाळून घेतलं मला. म्हणून नंतर आज घरचे समाधानी आहेत. आरू, मला खात्री आहे सई सगळं शिकायचा प्रयत्न करेल. फक्त तुला त्याची जाण असणं खूप महत्त्वाचं आहे. सई तुला, तुझ्या कुटुंबाला खूप नीट सांभाळेल, पण तिला सांभाळायची जबाबदारी तुझी असेल. हो, मी नेहमी लक्षात ठेवेन. हे थँक दीदी, मला इतकं छान समजावून दिल्याबद्दल. तो तिचा हात हातात घेऊन म्हणतो, गुड. आणि अजून एक. काय? बोल ना. साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचे जे दिवस असतात ना, ते आयुष्यातले खूप सुंदर दिवस असतात. त्यामुळे खूप एन्जॉय करा. नंतर तेच आठवतील. ती हसतच म्हणते, ओ हो, अनुभवाचे बोल. तो तिला चिडवत म्हणतो, फटके खायचेत का तुला आता? ती लटक्या रागाने म्हणते. तसा तो जोरात असतो. आणि काय रे, सईमध्ये गट्स तर आहेत हा. आज सगळ्यांसमोर तुला प्रपोज केलं तिने. रेणू भुवया उंचावत म्हणते, हो मग, सरप्राईज पॅकेज आहेत आमच्या सरकार. तो हसत म्हणतो. बोलत बोलत चौघं घरी येतात. रात्री झोपण्यापूर्वी सईशी बोलून आरव झोपून जातो. दुसऱ्या दिवसापासून दोघांचं कामाचं रुटीन पुन्हा सुरू झालं. कैसी रही एंगेजमेंट सेरेमनी? सिमरन, कविता तिला सांग, मला तिच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. एंगेजमेंटला तर आली नाही आणि आता तोंड वर करून विचारतीये. सई रागातच म्हणते. तशा कविता आणि सिम्मी एकमेकींकडे बघतात. सॉरी ना सई, अरे मैं सच में आने वाली थी. कविता से पूछ, लेकिन कल मम्मी को बुखार आ गया, इसीलिए फिर घर में ही रुक गई. सिमरन चेहरा बारीक करून म्हणते. सई म्हणाली, क्या बात कर रही है? आप कैसी है आंटी? सिमी म्हणाली, अब ठीक है. अरे वायरल फीवर था. अच्छा, ध्यान रखना. अब बताएगी? कविता, तू तो बता दे बहन. कविता आणि राहुल तिला सगळं सविस्तरपणे सांगतात. तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मिटता मिटाला बदलत राहतात. क्या बात कर रहे हो? सई ने प्रपोज किया? मैं नहीं मानती. सबूत के बिना कुछ नहीं बोलते. राहुल फिल्मी स्टाईलमध्ये बोलून फोनमध्ये तिला व्हिडिओ दाखवायला लागतो. सीट, तुम्ही व्हिडिओ काढलाय? सई आश्चर्याने ओरडतेच. व्हिडिओ बघताना तिलाच लाज वाटत असते. काल कशी इतकी हिंमत आली मला? मनात विचार करून स्वतःशीच हसते. तिला एकटंच हसताना बघून तिघही तिला चिडवायला चान्स सोडत नाहीत. काम करता करता बराच वेळ ते चालू राहतं. गाईस, मी ऑफिशियली मेल करतीये तुमच्या तिघांच्या टर्मिनेशन रिक्वेस्टसाठी. सई सिरियस होऊन म्हणते. तसे तिघही हसायला लागतात. अच्छा, आता नाही त्रास देणार तुला. कर तू काम. राहुल हसतच म्हणतो. पूर्ण दिवस कामात जातो. लंच ब्रेकमध्ये फक्त आरवशी बोलणं झालं असतं आणि रात्रीही झोपायच्या आधी त्यांचं बोलणं होतं. कामातून जसा वेळ मिळेल तसे ते एकमेकांशी बोलायला वेळ काढायचे. तसं एकमेकांशी बोलायला आणि भेटायला ते आधीही धडपडायचे. पण साखरपुड्यानंतर ती ओढ अजून वाढली होती. यामुळे ते मिळेल तसा वेळ काढून एकमेकांशी बोलायचे. कधीतरी आरव लंच ब्रेक किंवा ऑफिसनंतर तिला भेटायलाही यायचा. सईने MBAच्या फायनल एक्झामसाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती आणि पेपर असल्यामुळे त्यांचं फोनवरही जास्त बोलणं होत नव्हतं. ती अभ्यासात बिझी असेल त्यामुळे भेटणंही नव्हतं. 15 दिवस असेच गेले आणि पेपर संपल्यानंतर सईने आरवला छोटंसं सरप्राईज द्यायचं ठरवलं. आदल्या दिवशी रात्री त्याचा फोन आला. हाय स्वीटहार्ट. हाय जान, कसा आहेस? मी ठीक आहे. तुझा उद्यासाठीचा स्टडी झाला? हो झाला. उद्या लास्ट पेपर. सई आनंदाने म्हणते. हा माहिती आहे. मग काय प्लॅन आहे उद्याचा? त्याच्या बोलण्याचा रोग तिला कळतो.
पण तसं न दाखवता ती म्हणते, अरे उद्या कॉलेज फ्रेंड्ससोबत मूवी आणि डिनरचा प्लॅन आहे. आता नंतर भेटणार नाही ना आम्ही. ओ हो, अरे वा, एन्जॉय करा. बरं चल, तू झोप, उद्या लवकर उठायचं असेल ना. हो, तू पण आराम कर. गुड नाईट. लव यू टू बच्चा. मिसिंग यू अलॉट. फोन ठेवून आरव स्वतःशीच विचार करत बसला. सई कधी एकदा तुला बघतोय असं झालंय. खूप दिवस झाले यार. आता अजून वाट नाही बघवते मला. इकडे सई ही उद्याच्या सरप्राईजबद्दल विचार करत होती. आरू, तुला अजून वाट नाही बघावी लागणार राजा. सॉरी, मी खोटं बोलले पण तुझ्याशी. पण कारण कळल्यावर तू मला नक्की माफ करशील. आय लव्ह यू अलॉट बेबी. दोघांना विचार करता करताच झोप लागली. सकाळी आवरून वगैरे सई कॉलेजला गेली आणि दुपारी पेपर झाल्यानंतर लगेच निघाली. घरी येऊन जेवण करून आणि आवरून ती ऑफिसच्या सुटायच्या वेळेआधी आरवच्या ऑफिसबाहेर आली आणि त्याच्या ऑफिसच्या वॉचमॅनकडे एक निरोप देऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबली. तो परिसर जास्त रहदारीचा नव्हता. काही तुरळक वाहन रस्त्यावरून ये जा करत होती. 10 मिनिटांनी त्यांच्या ऑफिसमधले लोक बॅग्स घेऊन बाहेर पडायला सुरुवात झाली. पण बरेचसे लोक गेले तरी आरव दिसलाच नाही. बऱ्याच वेळाने सईला आरव नजरेस पडला आणि सोबत अतुलही होता. पण त्याचा चेहरा उतरल्यासारखा दिसत होता. तिला खूप वाईट वाटलं. वॉचमनने आरवला थांबवून सांगितलं, सर, आपसे कोई मॅडम मिलने आई है. कोण मॅडम? ओ सामने खडी आहे. वॉचमॅनने बोटाने रस्त्याच्या पलीकडे दाखवलं. तसे दोघंही त्या दिशेने वळले. सई हसतच समोर उभी होती. आरवच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू फुललं. तो पडतच तिच्याकडे गेला आणि तिने आवेगाने त्याला मिठी मारली. कोणीच काही बोलत नव्हतं. दोघांचेही चेहरे आनंदाने अगदी उजळून निघाले होते. कसं वाटलं सरप्राईज? तिने हळूच त्याच्या कानात विचारलं. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. ओसम आहे. आय मिस यू अलॉट जान. त्याने मिठी अजून घट्ट करत म्हटलं. आरू सोड आता. ते बघ, तुझ्या ऑफिसमधले लोक बघत आहे. आय डोंट केअर. तिने हसतच त्याला स्वतःपासून अलगद दूर केलं. चल. त्याने तिचा हात धरून गाडीजवळ आणलं आणि अतुलचा निरोप घेऊन दोघे निघाले. ती त्याला कमरेला अगदी घट्ट धरून बसली होती आणि त्याच्या पाठीवर किस करून त्याच्या खांद्यावर मान टेकवली. तो ही गाडी चालवताना मधून तिचा हात कुरवाडत होता. कुठे जायचंय आता? काही प्लॅन केलाय? तुला घरी जायचंय का आधी? असं काही नाही, तू सांग. मग आपण वेजच्या रूमवर जाऊ. तो नाहीये, तो हॉटेलला आहे शिफ्टवर. तू फ्रेश हो तिथे, मग संध्याकाळी डिनरला जाऊ. अरे वा, प्लॅनिंग तो तगडी आहे. आरव आरशातून तिला बघत डोळा मारत म्हणतो. पण रूम लॉक असेल ना त्याची? वो इंतजाम भी हमने कर दिया है. त्याच्याशी बोलतीये मी, त्यामुळे चावी कुठे ते माहिती आहे मला. असं म्हणून ती त्याच्या कानावर किस करते. सरकार, थांबा जरा. रूममध्ये गेल्यावर जितकं रोमॅन्टिक व्हायचंय तितकं व्हा. नाहीतर आता गाडी थांबवून का? तो तिला चिडवत म्हणतो. तशी ती लाजते. हट, काही गरज नाहीये. थोड्या वेळाने ते वेजच्या रूम खाली येतात आणि गाडी लावून दोघेही वर येतात. सई दरवाजा बाहेर ठेवलेल्या कुंडी खालून चावी काढते आणि दोघे कुलूप उघडून आत येतात. आरव मागे दरवाजा लावून त्याची बॅग खाली ठेवतो आणि अलगद सईला मिठीत घेतो. थँक्यू सो मच फॉर दिस सरप्राईज लव. मी खूप मिस केलं यार तुला. सई म्हणाली, मी पण खूप मिस केलं. पण आता झाली राजा डिग्री. आता परत आपल्याला भेटायला इतकी वाट नाही बघावी लागणार. आय प्रॉमिस. तो फक्त डोळे मिटून तिला मिठीत घेऊन उभा होता. आवरून घेतोस का तू? सईने हळूच विचारलं. नाही, तू गुपचूप अशीच उभी राहा. काहीच बोलायचं नाहीयेस. जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत मी नाही सोडणारे तुला. बरं, सई गालात हसतच म्हणते. बराच वेळ दोघे काहीही न बोलता एकमेकांच्या मिठीत होते. थोड्या वेळाने आरव तिच्यापासून वेगळा होऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. आय लव्ह यू टू. सई त्याला गालावर किस करत म्हणते. मी जरा फ्रेश होऊन येऊ. हो जा. तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा बनवते. सई किचनकडे जात म्हणते. अजिबात नाही हां. गपचूप इथे बस. माझं झालं की आपण दोघं मिळून बनवू चहा. तो तिला थोडं दम देत म्हणतो. तशी तीही हसायला लागते. क्युटी पाय, चहा बनवायला 2 जण कुठे लागतात? असू दे, पण तरीही वेट फॉर मी. सई म्हणाली. ओके, जा तू, मी थांबते. आरव फ्रेश होऊन येतो आणि दोघेही किचनमध्ये येतात. तुला येतो चहा बनवता? ती त्याला चिडवत विचारते. हो मग, तुला वाटलो काय मी? फक्त मला सगळं सामान शोधून दे. मग बघ कसा भारी चहा बनवतो ते. अच्छा, तुला अशी गरज लागते तर दुसऱ्या माणसाची सामान शोधायला? ती हसतच म्हणते आणि त्याला सामान शोधून देते आणि ती एका बाजूला किचन ओठ्यावर चढून बसायचा प्रयत्न करते. तेवढ्यात तो तिला अलगद उचलून ओठ्यांवर बसवतो आणि हळूहळू तिच्या जवळ येत असतो.
तर ती त्याला हळूच मागे ढकलते. मला आता फक्त चहा हवाय, ती गालात हसत म्हणते आणि तो पुन्हा चहा बनवण्यासाठी वळतो. तो चहा बनवत असताना ती त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात करते आणि तोही अगदी पाककलेचा व्हिडिओ बनवत असल्यासारखं अखंड बडबड करत चहा ठेवतो. सई ऐक ना, मला ना किचन रोमॅन्स खूप आवडतो. तो पुन्हा तिच्याकडे येत म्हणतो. आवडतो म्हणजे आधी केलायस का? ती त्याची खेचतच विचारते. नाही ना गं, करायला हवा होता ना, म्हणजे थोडा अनुभव असता तर तुलाही आता शिकवता आलं असतं ना, तो गालात हसत म्हणतो आणि ती त्याच्याकडे रागाने बघते. एक्सक्यूज मी, त्याची काही गरज नाही. जे काही शिकायचं ना ते एकत्र शिकू. अनुभव हवा होता म्हणे. वाह, हेच बघायचं होतं मला. असा रागाने लाल झालेला चेहरा बघून खूप दिवस झाले ना, तो हसत म्हणतो. अच्छा, माझा राग बघायचा आहे, असं म्हणून ती खाली उतरून त्याला मारायला लागते. तो हसत हसत काही वेळ तसाच उभा राहतो आणि मग अचानक तिने दोन्ही हात पकडून तिला ओट्याला टेकवतो आणि त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती ओट्यांवर ठेवतो. ती मान खाली घेऊन गालात हसत उभी असते. तो हळूहळू तिच्याकडे झुकतो तशी ती त्याच्या डोळ्यात बघते आणि त्याला मागे ढकलून पटकन बाहेर हॉलमध्ये पडत जाते. तो तसाच हसत तिच्याकडे बघत उभा असतो. आरव, चहा एका कपमध्ये ओतून बाहेर घेऊन ये. एकच कप चहा तुला नकोय का? ती खट्याळपणे हसत म्हणते. तुझ्याच कपमधून हक्काने पिणार आहे मी. दुसरा कप कोणाला हवा इथे? आरव तिच्या शेजारी बसत म्हणतो आणि तिला चहा देतो. आरव म्हणाला, कसं झालंय सांग? ती एक घोट घेत आणि भुव्या उंचावून त्याच्याकडे बघते. बोल की जरा, तू खरंच इतका भारी चहा बनवतोयस आणि हे मला आत्ता कळतंय, ती आश्चर्याने म्हणते. तसा तो जरा कॉलर ताट करून आणि भाव खाऊन म्हणतो. हो मग, टॅलेंट खूप आहे इथे. अरे वा, आय एम इम्प्रेस, ती त्याला चहाचा कप देत म्हणते. बोलता बोलता दोघे चहा संपवतात आणि निवांत बाल्कनीमध्ये येऊन बसतात. सई भिंतीला टेकून बसते आणि आरव तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा पडतो. सई, आत्ता आठवलं मला, तू तर आज मूव्हीला जाणार होतीस ना? अरे नाही रे, म्हणजे ते लोक म्हणत होते चल, पण माझं आजचं आधीच ठरलं होतं आज तुला भेटायचं. ती त्याच्या केसांमधून हात फिरत म्हणते. बराच वेळ दोघे गप्पा मारतात बसतात आणि 8:30च्या सुमारास आवरून डिनरसाठी निघतात. रात्री डिनरनंतर उशिरा आरव तिला घरी सोडतो. बाय, नीट जा. ओके बाय, तो थोडं नाराज होऊन म्हणतो. तशी ती गालात हसत त्याच्या मिठीत शिरते आणि त्याच्या गालावर किस करते. तोही तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. बाय जान. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर सुट्ट्यांमुळे सईवर खूप काम पेंडिंग असतं. लंच ब्रेकमध्ये सगळे थोडं निवांत बोलत बसतात. कविता म्हणाली, कशी झाली एक्झाम? अरे मस्तच, सई हसत उत्तर देते. हो गया ना अभी, ये लास्ट था ना? हा गर्ल्स, आता सगळं झालंय. एक्झाम ऑल. आता मला सांगा, न्यू इयर पार्टीचा काय प्लॅन आहे? 31 डिसेंबर जवळ आलंय. अरे हां यार, कुछ मस्त प्लॅन करेंगे, सिमरन उत्साहाने म्हणाली. हां, अरे अंशू आणि रिया म्हणाल्या होत्या त्यांनी काही प्लॅन केलाय, तर एकदा बोलून बघते त्यांच्याशी. जर आपल्याला एकत्र जाता आलं तर भारीच होईल. चालेल, कधीपर्यंत सांगशील? 2 दिवसात. चालेल. लंचनंतर ते तिघेही फिरायला जातात आणि सई 5 मिनिट आरवशी फोनवर बोलून पुन्हा कामाला लागते. संध्याकाळी घरी गेल्यानंतर ती फ्रेश होऊन थोडा आराम करते आणि अंशिका आणि रियाला कॉन्फरन्स कॉल करते. आता आठवलं का मी तुला? बघ की, मी बोलू का? बोल बोल. अंशू, सई, अगं बायांनो, माझी परीक्षा चालू होती म्हणून नाही जमलं फोन करायला. सई त्यांना समजावत म्हणते. बरं, कसे गेलेत मग पेपर? सई म्हणाली, मस्तच. बरं रिया ऐक ना, बोल. अगं तू आपल्या न्यू इयर पार्टीच्या प्लॅनबद्दल काही बोलत होतीस ना त्या दिवशी? हो अगं, विशालच्या मित्राचा बंगला आहे महाबळेश्वरला, जो रेंटने मिळू शकतो. तर आपल्याला हवं तर आपण 6 जण एकत्र जाऊ शकतो तिथे. पण मला ही आयडिया खरंच खूप आवडली. म्हणजे नेहमीसारखं गोंगाटात पार्टी करण्यापेक्षा असं निवांतपणे टाईम स्पेंड करून ना एकमेकांसोबत. अंशिका, हो ना, खूप मजा येईल. आदल्या दिवशी जाऊ आणि 1 तारखेला परत येऊ. रिया, हो चालेल. बरं गर्ल्स ऐका ना, आपल्यासोबत अजून 3-4 जण असतील तर चालेल का? सई जरा अडखतच विचारते. ते कोण आहे त्यावर डिपेंड करतं, अंशू ठामपणे म्हणते. अगं माझे ऑफिसमधले फ्रेंड्स कविता, राहुल आणि सिमरन. दोघांना तर भेटलंय ना तुम्ही एंगेजमेंटच्या वेळी? हो आहे लक्षात. ठीक आहे, ते चालतील. हो, तर आपण 9 जण झालोत. कसं जायचं वगैरे भेटूनच ठरवू. चालेल, ठेवू फोन. हो बाय.